तर आम्ही 650 कोटी आमदार आसना हांव उलयता आयक म्हणजे हांव कितें उलयता तें बारीक आयक 2022 आमदार जाला आता 2025 650 कोटी जर हांव मोडूंक शकता कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सी आमदार आसून जाल्यार खंयचेय कॉन्स्टिट्युएन्सीचो आमदार मोडूंक शकता. ही हॅज टू प्लॅन. आमी हे प्लॅन केला सगळे वस्तू आनी मोडल्या पयशे. सो म्हापशान आमदार प्लॅन करीत तेव्हा पार्किंग जाग्यार घालूंक शकता कित्याक ते तेजे पार्किंग न्हू ते तेजे लोकांचे पार्किंग न्हू ते आमचे. कलंगूटचे लोक येता, सालिगांवचे लोक येता, गिरीचे लोक येता, आल्दोना कॉन्स्टिट्युएन्सीचे, शिवोलेचे कॉन्स्टिट्युएन्सीचे लोक येता आणि आम्ही म्हणूंक शकना की वेर इज आवर पार्किंग. तेणी करचें पडटलें म्हणजे आमदारान दाखोवचें पडटलें हिंगा करुया म्हणून पार्किंग. सो आता 2 बस स्टँड आमचे कडेन. एक बस स्टँड कॅन बी एक मेकडो करूंक शकता आमी पार्किंगाकूच. तेणे म्हाका दिसता खरें लक्ष आपल्या मतदारसंघ भितर घालचें म्हणून. कारण कलंगूट इज इन नीड ऑफ अटेन्शन. ही इज वरीड अबाउट वेदर आय एम गिविंग अटेन्शन टू म्हापसा. इफ रिक्वायर्ड आय विल कम एंड हेल्प हिम ऑल्सो इन कलंगूट विथ ऑल द थिंग्स दॅट आर गोईंग रॉंग. थंय लोक भियेल्यात घरांतले भायर सरपाक रातचे. देर आर ऑल रॉंग थिंग्स गोईंग ऑन इन कलंगूट. इट नीड्स हिज अर्जंट अटेन्शन. तुम्ही कालचो बायट स्टेटमेंट दिलो आसा तेचे कॉमेंट्स वाच तूं. हांव म्हाजें उलयना. पिपल्स कॉमेंट्स तुमी वाचून पळयात. तितून तुमकां कळटलें की कशें कितें आसा तें रियलिटी ऑफ कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सी. लोकांनी उलयलां. हांव उलयलो म्हणून म्हाका आय डोंट गो टू कलंगूट. आय गो समटायम्स टू कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सी फॉर टू मीट माय फ्रेंड्स. आमचे जायते वेल विशर्स आसा कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सी भितर. So he खरें लक्ष म्हटल्यार whether it is regards to why tourism, he claims tourism is declining in his constituency. He should check why it is declining. It is not safe to go there. People are getting murdered. People are getting stabbed. That is not happening in Mapsa. There is a different type of garbage that is plaguing Kalangut constituency. म्हाका दिसता खरें म्हटल्यार तेजेर तेणें लक्ष घालचें आनी कलंगूट बरे भशेन साफ करचें. कारण ल्हानपणान आमी कलंगूट वयताले जायते फावटी. तेंका जर मायकल लोबोची गरज आहा तेणी आपोवनी हांव वयता थिंगा हांवूय तेका दिता आयडियाज कशें करप. थिंगा मेन प्रॉब्लेम कितें जाता की इतलो बाजार जो आहा हो म्हापशेचोच बाजार न्हू. हो बाजार नॉर्थ गोवाच्या लोकांचो बाजार. नॉर्थ गोवाचे लोक येता थिंगा आनी बाजार व्हरता आनी जो कचरो उरता तो थिंगाच उडयता. तो कोणें काडूंक जाय म्युनिसिपालिटीन. तेंचे कडेन मॅन पावर हांव नको कितलो आहा तो. आय ऑल्सो डोंट नो वॉट इट इज. बट खंय तरी ते फाटी उरलेले आहा तो कचरो काडपाक. वयता थिंगा तुका ढीग मेळटा कचऱ्याची. लोक कितें बिल्डींग रिपेर करता हाडटा आनी सकलो उडयता. कोण तेंकां विचारिना. तो थिंगाच आसता 2-3-4 वर्सां थिंगाच आसता. ते टायल्स आसूं ते सिमीट आसूं ते आदले फातर आसूं थिंगाच आसता. सो द ओवरऑल सिट्युएशन ऑफ म्हापसा इज बॅड. म्हाका खरें म्हटल्यार आयज मेरेन कळना कित्याक ही हॅज नॉट मेड अटेम्प्ट्स ऑन कंटेस्टिंग elections yet. Maybe he has plans on contesting elections, or he wants to become maybe the news is cabinet reshuffle that he is interested in becoming minister or maybe even chief minister. Of course I don't know what his intentions are, but कितें आसा आमदार जेन्ना काम करूंक सोदता दुसऱ्या मतदारसंघात तेणें आमदाराक घेवन करचें म्हाजे विचार आसा. My late father was Deputy Chief Minister of Goa, but I don't think I recall him making public statements in the open, being in that position की एणे माझो मदत घेवचो तेणे माझो मदत घेवचो. मायकल लोबोनी जायतो मदत घेतलेलो आसा फ्रॉम हिम. म्हापसा MLA has to work. If he wants any help, I am ready to help him. But जाग्यार घालूंक जाय म्हापसा. हे हांव मान्य करता की एज अ MLA of Kalangut constituency ते जाग्यार घालपाची गरज आसा. 3 वर्सां भितर 650 कोटी जाल्यार म्हाका दिसता फूल गोंयचो बजेट जो आसा तो फूल कलंगूट डायवर्ट जालो आसा. आनी तो खंय डायवर्ट जाला कितें केलां तें आयज मेरेन दिसना आमकां. तरी ते लोक बाब मारताले उरले कितें. See, only doing roads and widening is not development.